रात्रीचे वाजले 1:30 आणि AC चालू करायचा होता. आणि अगोदर म्हणजे AC चालू केला होता अगोदर हर्षने आणि त्याने रिमोट ठेवला होता इथेच बेडवरती. जो की प्रत्येक वेळी मी सांगते की कोणतीही गोष्ट घेशील तर ती तुझी जाग्यावर ठेव. एक त्याला जागा आपण फिक्स केली आहे तर त्याला तिथे ठेव. पण नाही, त्याने बेडवर ठेवला. आणि आता गेला अर्धा तास झालेत. अर्धा तास हर्ष आणि बुग्गू दोघं पण रिमोट शोधतात. बुग्गू, हर्ष, कुठे रिमोट? वरती जाते मी चढत होती ना हा, त्याला मग कुठे? ओरडत होती काळी. मग भेटला का? नाही भेटला. कोणी कुठे ठेवलाय? मी कुठे ठेवलायस? लपला कुठे तर कुठे लपवलायस ते तर सांग. कुठे हा, तेच कुठे लपवलायस? कुठे लपलाय मग मीटर हा, मी तेच विचारते कुठे लपवलंय. ते ना विचारतेच आहे कुठे लपवलास. ते मॅच कुठे करते. नको, तो उघडाय. किती वेळ तरी झालं मगाच बसून आहे ना. आय थिंक कितीतरी वेळा तो बाथरूम मध्ये जाऊन रिमोट शोधतोय. बाथरूम मध्ये का कोण रिमोट ठेवेल थोडा तरी. आणि ते पण ठीक आहे, तर भाभ्याने लपवलाय तो रिमोट. तर तो रिमोट वरती म्हणजे जे वॉशरूम मध्ये जे हे ठेवलं स्टँड वगैरे त्याच्या वरती थोडी असणार आहे तो. काश मी दाखवू शकले असते. 1 सेकंड तरी पण मी दाखवते. हर्ष, हर्ष भेटला. मी तर बेडवरतीच ठेवलं ना. पण तू वरती का शोधतोय? जर भाव्याने जर तो ठेवलाय. ती बोलतीये पण ती आता नाही पण बोलतीये की काय माहिती तिचं काय चालू आहे. आता मला एक सांग, हे जर तू जागेवर ठेवलं असतंस तर तुला तो भेटला असता की नाही? जागेवर. हा, घरातली वस्तू घरात कुठे पण असली तरी ती भेटली पाहिजे. जोपर्यंत आता मला असं माहितीये. नाहीये, असं नाहीये. ठीक आहे, मग तुझं बरोबर आहे, राहू दे. जर मला माहितीये मी इथे ठेवून गेलोय मग तर मग कुठे ती तो? गोष्टी इथे- इथेच का नाहीये परत? इथे जर ठेवलेला तो रिमोट असेल तर मग तो इथेच पाहिजे की नाही? हा आणि ही ह्याच्याऐवजी बेडरूम मध्ये दोघांपैकी कोण म्हणजे दोघांऐवजी कोणीच नव्हतं. मी तर बाहेरच होती, सकाळच्या टिफिनची वगैरे तयारी करत होती. कुठे भाव्या रिमोट कुठे बेटा? तिच्याकडून नसेल, पडला तरी असेल, नाही तर काय मग आता राहू दे. काय राहू दे, एसीचा रिमोट शोधा. किती वेळ झालं शोधणार, नाही भेटत आहे. अचानक येईल पुढे कुठून. असा कसा अचानक येणार तो पुढे? बघितलं कॅलेंडर बघितलं, चेक केलं, सिग्नेचर केली आणि आता मी जाऊन शोधते रिमोट. जर मी शोधल्यावर तो रिमोट भेटला तर मग दोघं काय म्हणणार? हा पूजा, तूच ठेवला होतास. मी पण चेक केलंय कारण की फ्रीज मध्ये. तुझा इथे लॅपटॉपची बॅग चेक कर. चेक केली ना, म्हणून तर सगळं चेक केलं. जागाच नाही. एकदा चेक कर तरी पण. केली आता तू. तिकडं कोण बसलेला पिक्चर बघत? माझा आणि संबंध काय होता एसीचा? तुला माहिती तिथे पिक्चर बघत कोण बसलेलं मी इतक्या वेळ? बसले होते, पण माझा इथे मी एसी का लावेल? तुला माहिती. मी बोलली ना, मगाशीच बोलली ना तुम्हाला की काही झालं तरी ते माझ्यावर येणार शोधल्यावरती. मी लपलाय. कशाला लपवलं बेटा? तुला नाही भेटला बघ, मी लपलं. परत असं करू नको. परत कळत नाही. तो रिमोट काही लपवला बिपवला नव्हता. हा हर्ष, हम्म. सीन काय झाला होता सांगते. हम्म. ते माहितीये, ते माझं मगाशी पार्सल आलं होतं. हम्म. ते मी ओपन केलं, त्याच्या आतमध्ये माहिती ना ते पुठ्ठे बिट्टे ते किती काय काय असतं. आणि तो रिमोट इथे होता. ते बॉक्स मध्ये ना ते पुठ्ठे बिट्टे टाकण्याच्या नादामध्ये तो रिमोट पण त्याच्या आतमध्ये गेला होता. अच्छा. तर मला आता पटकन क्लिक झालं, यार हा बहुतेक त्याच्यामध्ये गेला असेल. म्हणून मी जाऊन बाहेर गॅलरी मध्ये बॉक्स चेक केला. मी दाखवायला गे पडलं तर तिथून बाहेर आलास. मी म्हटलं आता काय दाखवलं तर आपणला मला काहीतरी बोलेल म्हणून सोप्याच्या खाली टाकला. मग मी बोलतोय मी तिथे चेक केलं तरी.
पण हेच तू रिमोट जर इथे न ठेवता तिथे जागेवर ठेवला असतास ना किंवा इथे ठेवला असतास ना तर नसतं झालं. माणूस आहे ना, मला जेवढा माहिती मी सगळ्या माणसांच्या वतीने बोलू शकतोय की भले तो ती गोष्ट त्या जागेवर नाही पण कुठेतरी ठेवतो, पण अशा ठिकाणी ठेवतो तो की कुणाला पण ती आरामात दिसेल. मोकळ्या बाजारात अशी गोष्ट ठेवील तो की ती कुणाला पण दिसेल सोपी, पण बाई येऊन ती उचलून कुठेतरी अशी ठेवून देईल ना, ते तिच्याच लक्षात राहत नाही कामाच्या वेळात. आणि तेच झालं आता पण. नाही काय नाही झालं ती जर आपण जर झोपणार आहे अर्ध्या एक तासामध्ये, तर मी रिमोट कशाला तिथे उगाच सिस्टमॅटिक जागेवरती ठेवू? हिथंच येऊन रिमोट उचलून हिथंच चालू करणार आहे. मी भांडे धुवायला बाहेर गेलो म्हणून मी एसी बंद केला. हा चल, नको बांधायला. ऑलरेडी बांधले बेटा मम्मानी. हे बघ बघ टाईट झाले. बस ते तोंडाखाली घाल. वरती बघ. हा फ्रेंडचं गाणं बोलून दाखव. कोणतं बोलत होती? आपण स्विमिंग पूल मध्ये आलोय फ्रेंड्स. नंतरला जायच्या टायमाला दाखवेल. आता बुकूला मला पटपट पूलला पोहोचवायचं. तरी पण हे बघा पाठी पूल एकदम पाणी जमा झालंय. पुढे देखील काय हो काय बोलते काय समजत नाही बेटा. बेटा हो पावसामध्ये जायचं स्कूलला, मजा येते. हो जाऊ ना, पोचू ना, का नाही. असं नवीन नवीन बिल्डिंग बघितल्यावरती असं वाटतं ना फ्रेंड्स की मला पण यामध्ये एक फ्लॅट पाहिजे छान. मला पण वाटतंच. तेव्हा बुगुलर स्कूलमध्ये सोडून आलोय आणि मी येताना विचार केला पाऊस असेल तर मी भिजेल, बट पाऊसच गेला. बट जे वातावरण झालंय वाव, शांत झालंय वातावरण एकदम मस्त. काहीतरी नाश्ता नाही घेऊन जाणार बिकॉज पूजाने छान छान साबुदाणा खिचडी बनवली. हा बट जाताना पाणी बघूया आपण. या साईडनी पण या साईडनी पण. सगळ्यात जास्त भरलंय मधोमध. येता येता भिजलोच मग काय, थोडासा पाऊस जास्त झाला वाटला, भिजलो. पॅन्टवर भिजली. अंडी घेऊन आले फ्रेंड्स येता येता आणि इतका भिजलोय मस्त वेगळी. थोडासा छान वाटलं. डोक्यावरती जरा पाणी पडल्यावरती पावसाला. पूजा खूप पाऊस आलाय. आपण कधी जाऊ दोघं एकत्र भिजायला? मला तर भिजण्यात काडी मात्र इंटरेस्ट नाही. पण कधी कधी भिजली पाहिजे ना. नाही गरजच नाही. का गरजच नाही भिजायची. काय गरज आहे? तू त्यांना फोन कर माणसांना, ते कधी येतात ते विचारतो. ते सोड. कपडे सुकणार झालेत माझे. वॉशिंग मशीन कशाला आहे? वॉशिंग मशीन आहे काय? वॉशिंग मशीन काय सुकून येतात? सुकवतात ना ते स्पिन केल्यावरती. स्पिन करून येतात. वाळायला तर घालावंच लागतं ना. येतील ते लोक. पाऊस असेल असं पाठी नको लागायला. मला ते छान छान साबुदाणा खिचडी देते. संपली. आहे मला विचारलं पण आहे मी की आज डोकं पूस टॉवेल नाही. पूस ना मग. बोलली पण नाही की डोकं भिजलंय. टॉवेल पूस. तुलाच भिजायची आवड, तुलाच सगळं करायची आवड. एरवी नेहमी सांगते कोकटून मागे मागे फिरते. हर्ष पुसून घे डोकं, हर्ष अंग पुसून घे, हर्ष टी शर्ट चेंज करा. ऐकतो कशाला माझी एनर्जी वेस्ट करून मी? तुला सगळं आवडते तर मी काय करणार त्याच्यामध्ये? भूख लगी है माँ. उसको प्यार से खाना खिलाने वाला भी नहीं है. बोलली ती मला नंतरला टी शर्ट पण चेंज कर, हे पण करतो. त्याला थोडंसं खाऊन घेतो.
मिरची दिसली ना अशी तेलात तळलेली. पूजा ऍक्च्युली साबुदाणा जो बनवते ना, आणि वडे तर एक नंबर बनवते. हमेशा माझ्या राईटला उभी राहा. का लेफ्टला राहिली तर? अरे लेफ्टने ऐकू येतं ना मला. आपण निघालो फ्रेंड्स डीमार्टला. ओके, बुग्गू स्कूलमध्ये गेले, त्याच बहाने आपण जाऊ. आणि जर डीमार्ट मध्ये उशीर झालाच तर मग येता येतं तिला pick तिला up करू. घेऊन. आणि आपण हे जे काम करणारे दादा आहेत त्यांना विचारलं तर ते पावसामुळे त्यांना शीट शीट घेऊन आणू येतं. शकत नाहीत, ती पावसामध्ये भिजेल, त्याच्यामुळे हा. त्यांनी ती शीट आणली नाही, त्याच्यामुळे काम थांबलंय. ती शीट लावल्यानंतरच पुढे बाकी ते येणार होते पण मी म्हंटल आम्ही आमचं काम करून येतो, नंतरला मग तुम्ही या. कारण का त्यांचं काम त्या शीट शिवाय होणारच होणार. नाही, ते येऊन पण बसूनच आणि त्यांना राहणार. पुट्टी मारायची ते पण लागेल. चला निघू डीमार्ट मध्ये. थोडासा पाऊस थांबल्याने आपण चाललो डीमार्टला कार मधून, कारण की कार आपण घेतलीच आहे डीमार्ट साठी खास. लाईट बंद करायचं पण सांगावं लागेल तुला. हो, हे काय, हे कोणी केलंय? नाही माहित. 1 जुलै 2026 एक्स मारलाय. अरे बाळ आहे आमच्या घरी, ते पोलिओचं तर नाही ते. काय माहित 143 आय लव्ह यू. त्यांच्या लिहिले. हो सगळ्यांच लिहिलं असणार. हे बघ तिथे डी लिहिलंय, म्हणजे आयांश त्यांनी एच किंवा काहीतरी लिहिलं असेल. इथे एक्स. अरे वेडी, पोलिओचा डोस चालू आहे, तुला माहित नाही काय? पोलिओचं ते मिस नको व्हायला ना बुग्गूचा. पण बघू आपण जवळ मेडिकल मध्ये किंवा कुठे दवाखान्यात कुठे असेल पोलिओचं तर ते करू. सगळं असेल. एक्स क्रोमोझोम, पी क्रोमोझोम असं तर नाही पुढे? असं काय दिलंय? एक्स क्रोमोझोम म्हणजे फिमेल. मेलचा कोणता क्रोमोझोम असतो? एक्स वाय. वाय XY. यार हा ट्रिपला जायचंय फ्रेंड्स पावसात. काही काम झाल्याशिवाय तर कुठं निघून. आता मला शिर्डीला जायचं होतं कार घेऊन. हे कबूतर भाई हर्ष, घाबरले ना मी. कबूतर हातातच नाही दिला, काय करायचं यार? पाणी कमी झालं रोडवरती, मगाशी खूप होतं. नेक्स्ट आज फ्रेंड्स इथे फ्लिपकार्ट लेन्स कार्ट मध्ये आपल्याला जाऊन काय पण करून आपला चष्मा घ्यायचा आहे जो ऑफर वरती आहे. की चला यार चला, पावसात नका आम्हाला थांबायला. फुल पाणीच पाणी. आता प्रॉब्लेम हाच आहे की इथे दिसत नाही पावसात. पण एवढं कसं पाणी भरलंय? हे तर काहीच नाही, सकाळी खूप होतं. हे इकडच्या डीमार्टचं हे बरं आहे फ्रेंड्स, पार्किंग करायला जागा आहे छानपैकी. चला डीमार्ट मध्ये जाऊन सामान घेऊन येऊ पटपट. स्टार्टिंगला छानपैकी ओले पाय चप्पल पुसून जाण्यासाठी इथे हे लावलंय. तरी पण काही लोक असेच घुसतात आहे ना. बोला चप्पल पुसली का त्याच्यावर? जा पुसून ये जा. पुसली हर्ष. काय शोधतेस? आपण कॉफीवर शिफ्ट झालं ते. आय थिंक वी शुड गो विथ समथिंग लाईक चिया सीड्स. चिया सीड्स नको, चिया सीड्स पेक्षा सब्जा चांगल्या. आणि त्यासाठी चकली घेतली. चकली मारासाठी? हो चकली मारासोबत राहून. हो चला पुढे. इथून भाव्याच्या स्कूलला जायला शॉर्टकट पण आहे यार. एक्झॅक्ट आपण काट्यावरती निघालो. बुबोची स्कूल सुटणार आहे, 2च मिनिटं बाकी आहेत. असा प्लॅन चालू होता की पूजा विलिंग करेल. बिलिंग साठी काहीच गर्दी नव्हती. मी गेली ना थांबलो मी तर डायरेक्ट मी गेली त्याच्या आत, म्हणजे जिथे गर्दी नव्हती पटकन बिलिंग करून घेतलं. तर ह्याला सांगितलं पिशवीत भर. काय नसतं
तुझं असं आहे की या पिशवीत हे गेलं पाहिजे तसं काय माझं नाही. असं त्या काय पिशव्या अशा आहेत की गोष्टी एकत्र गेल्या बंदवाले पाहिजे. जे असतात ना जे आहे त्या आपल्याला पिशवीतलं सामान एक भरलेलं second परत मी सगळं बोलते. बाहेर काढले का तर जे तिला जे पाहिजे ते पकडायचे त्या पिशवीत बंद दिलं असतात पाहिजे. ना जे पकडायच्या पिशवीचे बंद असतात ना त्याच्यामध्ये सगळं जड वस्तू राहिले ना व्यवस्थित प्रॉपर म्हणजे ते प्रॉपर जड बंदाचे असतात ना त्याच्यात जड वस्तू टाकल्या का ते आपण उचलू शकतो नाहीतर असंच टाकलं सगळं सामान आणि ते हातात तुटून यायचं म्हणून माझं तसं पर्टिक्युलर असतं की ह्या पिशवीत हे जड वस्तू टाक अरे आणि त्या पण काय ते पिशवीत त्या उचलून पिशवीत चालणार आहे का आपण किलोमीटर भर नाही ना गाडी तुला- पुरतं इथून ते इथपर्यंत फक्त जाऊ गाडी दे, तुला नाही शिफ्ट समजलं करायचं. सोड राहू दे मला समजून पण नाही घ्यायचं नको तिथं कशाला हा, कॅल्क्युलेशन मग कसलं नको पण करूस. काय टाइम आहे काय उशीर होत आहे नको तिथं हे की बापरे माझ्या ह्या पिशवीत हे गेलं पाहिजे हा गेलंच ते पाहिजे नंतर खेळायचं शॉपिंग लहान पीटीचा पोरांसारखं ड्रेस होता का आज बॅक कट पहिली नाही तर जड येईल काय झालं काय बोलली टीचर रेनकोट वरती नाव लिहायचंय अच्छा ते ठीक आहे पण आज होतं का पीटी पिरियड नाही सिचानी सगळ्यांनी असंच घातलं युनिफॉर्म लेन्स कार्ड मध्ये आले फ्रेंड फायनली आपण तो ऑफर दिला चष्मा घ्यायला 2000च्या रेंज मध्ये जो त्यांच्याकडे स्टाफची कमी आहे म्हणून त्यांना टाइम नाही आहे ते तर ऑफरमध्ये पडतं म्हणून मग ऑफरवाली गोष्ट मग हेच थोडंसं प्रायोरिटी जे ॲक्च्युअल गिराईक आहेत त्यांना कन्सिडर करतात जास्त थांबण्यापेक्षा आपण घरी जाऊ बुग्गूला जेवण वगैरे भरवू आणि मग बुग्गू झोपली की मग नंतर मम्मा आणि डॅड येतील ना पूजा नशीब इकडचं पाणी उतरलं तर मला भीती वाटत होती गाडी पाण्यामधून भरलेला घेऊन जायला मगाशी नव्हते का ते टँकर वाले आले होते ट्रेन हा ते इथून हे बघ इथं टँकर क्लिअर केलाय त्यांनी डीमार्ट मधून घेतलेल्या प्लेट्स आजपासून अशा प्लेट्स मध्ये जेवायचंय असं आपण ठरव पण हे काय आहे हे कशासाठी दिलंय बरं मला पाऊस चालू झाला इव्हिनिंग टाइम फ्रेंड्स आणि छान छान पूजानी बनवला आहे छान छान मॅगी नूडल्स अरे बापरे हे मॅगी आटा नूडल्स आहे ना ती हा. साधीवाली मॅगी आहे आटा नूडल्स साठी आणि पूजासाठी म्हणजे माझ्यासाठी आणि तिच्यासाठी बनवलंय हॉलिडे आहे स्कूलला हा ओ स्कूलला का असायचं? का ए कशाला रे ए, कशा मी तिला घेऊन जाईल बाहेर राऊंड मारायला कशाला म्हणजे आम्ही जाऊ शकतो बुक्की तिला कोणी शिकवलंय बुक्की मारायचं दादाला शिकवलंय मी शिकवलं बुक्की मारायचा मला का बुट्टी मला काय बुट्टी बुक्की विक्की मध्ये डॅडाला कोण मारत असं माहितीये ना मम्मा आई पोटात नाही बेटा बेटा कॉफी सांडेल पुकूया बघ कॉफी सांडेल बेटा बस गपचूप हा बस बैस खाली बुट्टी बांधली मी तुला आणि डालगोना कॉफीचं काय झालं तुम्ही त्या दिवशी बनवलेली काय यार दूधच नाही तर काय ती तशीच राहिली 1 लिटर दूध मागवलंय आम्ही संपलंय बाई शेवटच आहे त्याची काय मॅगीत बनवलं दुधात मॅगी बनवली का चहा कॉफी 1 लिटर दुधाची अरे फ्रेंड 1 लिटर दुधामध्ये बापरे आपल्या घरी 2 कप कॉफी झाली आटा नूडल्स वेगळे लागतात ना टॉपिक चेंज बघा हा आटा नूडल्स हो सगळं बरोबर आहे तुझं टॉपिक चेंज झालंय माझ्या डोक्यातून गेलंय ते दुधाबद्दलचं तुला जोक समजतो लेट्स टेस्ट दिस मम्मा तिथू कुठे गेला ना तिथू भारत माता की जय. जय असं शिकवलं दुकानदाराकडे घ्यायला मी उभी आहे ना तर ते कसं राहिलेलं आपण घेतो ना ते पण घ्यायला देत नव्हते म्हणजे गिराईक पण नाही आणि दुकानदार पण नाही ते उठा 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 करून सगळं पॅक आणि हे ट्रॅफिक जाम झालंय तिथे गाड्यांचं मग आता बुधवारचं मार्केट कॅन्सल मला वाटतं पावसाळा आहे म्हणून तसं अरे त्या साईडला पूर्ण पाणी भरलंय हर्ष तलाव झालाय अरे बापरे हा तिथं तर पाणी दुपारी पण भरलं तरी पण मार्केट लागलंय हा फक्त भाज्या आणि फ्रूट वाले ते पण त्यांना पण हटवलं होतं तू काय केलं मग शॉपिंग भाज्या घेऊन आली बघ ना ते उघडून कसं वाटतंय पूजाने खूप मेहनतीने बघा अरे वा 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 छान लावलेस हे माझे सीड्स आहेत
सगळे मिक्स सीड घेतले आपण डीमार्ट मधून फॉर हेअर ग्रोथ आणि अजून चांगल्या फायद्यांसाठी. सगळे सीड्स आहेत, सगळे 6 to 6. चिया सीड्स मी सेपरेटली घेत होतो, पण एक बाई म्हटली की तिच्याकडे चिया सीड्स नको, तेच सब्जा आहे तिच्याकडे, तर ठीक आहे. कसं काय ती पात घासली ना. आपलं एवढं शार्प असतं ते. ती दुपारची प्लेट कुठे आहे? हा? क्रॉकरीवाली दुपारची प्लेट ते ह्याच्यात ठेवले कशात? भांड्यांच्या. 2च आहेत. नाही, तिसरी पण आहे माझी. दुपारी मी ह्याच्यात जेवलो ना. अपग्रेड करायचं ठरवलं फ्रेंड्स लाईफ खाण्यापासून. म्हणजे असं छान वाटतं जरा स्टील मधून ह्या प्लेट मध्ये शिफ्ट झालं. आता कोण बोलील हे काय बचक्याने हरकत आहे, काय हे काय, तर ट्राय करून बघा मग समजेल. स्टीलच्या प्लेट मधून हळूहळू नंतरला ह्याच्यामध्ये पितळाची पण बघू नंतर जाऊन, नंतर जाऊन सोनं चांदीची पण मजा येईल. ठीक आहे ना. हा तीच आहे. रायता and this is what the hell is this? एवढा सुट्टा भात. तुम्हाला सांगितलं का तुम्ही तुमचंच खरं करता. नवीन प्लेट मध्ये फ्रेंड्स दुपारी ऑमलेट आणि रात्री मटन बिर्याणी. मटनचे पीसेस बघा बोनलेस टाईप आहेत. कमी आहे इन द सेन्स, आवाज. पण 400 रुपयाच्या हिशोबाने ठीक आहे. लेट्स गो फॉर द बाईट. थोडीशी चटणी, मटन. अरे बिना आवाजाचा पण डान्स येतो. हा चल. अकरा वाजायला थोडेच मिनिटं आहेत, 15 मिनिटं. त्यात मला हे पण संपवायचं आहे आणि ते 3 बॉईल अंडे पण संपवायचे आहेत. पटकन संपवून घेतो आणि मग कंटिन्यू करतो. हा तेच अंड ऐकलं शिरण तिकडे म्हणून भूक लागली. थँक्यू. तिने पण दिलं. त्यांनी पण दिलं. किती वेळ बाकी? पूजा मीठ नाही टाकलं याच्यावर. आता मग झाला आपला टाइम. तिला एक हात तू बरोबर नको देऊ. हा मग स्पून घे. स्पून नाही काकडीत पण हात नको लाव. तू खाणार आहे बघा बेटा. काटावाला चमचा घे. काटावाला चमचा. बघू यार. मग मी नको खाऊ. खा बेटा खा. मग मी नाही खायला. बेटा तिथंच थांबून खा. बेडवरती नको बसू ते खायला. आणि तू पूर्ण खाशील ना ते बेटा. तिथे खाली बस आणि खा प्लीज. आता मी सगळं आवरलंय. हो बेटा तिथंच थांबून खा. झालंय कट टू कट झालंय, पण झालंय 12:01. बिर्याणी पण झाली, अंडे पण खाऊन झालं. फक्त बुग्गूसाठी एक अंडा ठेवला. लादी पण पुसून घेतली. हे बघा प्लेट्स पण मी धुवून टाकल्या या सगळ्या. आणि त्यासोबत कम्प्लीट करतो आजचा ब्लॉग. फ्रेंड्स इतका वेळ दिला आजच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मला धन्यवाद. भेटू आपण सगळं नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. भेटू दे नवीन ब्लॉग मध्ये. ती बाई अशीच माझ्या नेहमी पाठी असते, चांगल्या गोष्टीत पण रागात पण असते. कधी पाठी बंद करत असते, कधी प्रोत्साहित करते, कधी मला अजून चांगल्या गोष्टीसाठी पुश करते पुढे. चांगल्या गोष्टीसाठी पुश करते म्हणजे प्रोत्साहित करते. पुश म्हणजे ते नाही बाबा. नशीब तोंडावरती लय राग करते, बट माझी खूप काळजी करते. आणि सगळ्यांना अशीच बायको भेटावी छान. ओके. आता ते तसं असतं की प्रकृती तसंच घडवून आणते की ज्या कपड्याला जसं क्लीन करता येईल त्या पद्धतीचं वॉशिंग टेक्निक वापरलं जातं. आता मी एकदम आळस कंटाळवाणी प्राणी म्हणून त्या कपड्याला एकदम निचोडून रगडून दुगडून धुतला पाहिजे, तसं एक व्यक्ती त्याच्यासोबत आहे. जर मी एकदम टापटीप म्हणजे व्यवस्थित टाइमावरती सगळं काय पंक्च्युअलिटीमध्ये एकदम व्यवस्थित करणारा व्यक्ती असतो, तर मग ती पण जरा सॉफ्ट असते. होप यू आर गेटिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू से. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय बाय.